खरं तर रिमेक ही गोष्ट अशी आहे ना जी काही वेळा वर्क करते मात्र काही वेळा अजिबात वर्क करत नाही। हिंदीतला वध या चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि इथेच गोष्टी थोड्याशा ट्रिकी होतात। बरेच जणांनी वध हा चित्रपट ऑलरेडी बघून झालेला आहे। मराठी माणसांना हिंदी लँग्वेज समजत असल्यामुळे चित्रपट थिएटर्स मध्ये बघायला कोण जाईल हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे। देव माणूस या चित्रपटाचा ट्रेलर फायनली आलेला आहे। जेव्हापासून याचा टीजर आला होता तेव्हापासूनच मी या चित्रपटासाठी एक्साइटेड होतो। त्याचं कारण म्हणजे हिंदीतला वध या चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि इथेच गोष्टी थोड्याशा ट्रिकी होतात मित्रांनो। खरं तर रिमेक ही गोष्ट अशी आहे ना जी काही वेळा वर्क करते मात्र काही वेळा अजिबात वर्क करत नाही। पण हा चित्रपट आहे ना ह्यामध्ये बरेचसे वेगळे अप्रोच घेतले गेलेत, बऱ्याचशा मराठी कल्चरच्या रिलेटेड वेगळ्या गोष्टी केल्या गेल्यात आणि त्यामुळे हा चित्रपट किंवा हा ट्रेलर जो आहे तो माझं लक्ष वेधून घेतोय। काय नक्की सिच्युएशन आहे या रिमेकच्या बाबतीत ह्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि हा नक्की ट्रेलर कसा होता हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर सुरू करूया। ज्यांनी वध हा चित्रपट बघितला असेल त्यांना हा ट्रेलर बघून खूप अपील झाला असेल, कारण तुम्ही कॅरेक्टर्स बघितलेत ना तर ॲज इट इज वाटतायत, खूप सिमिलॅरिटी वाटतायत। त्याच्यामुळे ज्यांनी वध बघितला असेल त्यांना सुद्धा हा चित्रपट अपील होईल हे नक्की। पण ह्या चित्रपटामध्ये आपल्या कल्चरनुसार किंवा मराठी कल्चरनुसार मराठी रूट्सनुसार काही चेंजेस केले गेलेत जेणेकरून हा चित्रपट मराठी ऑडियन्सला अपील व्हावा, किंवा जरी तुम्ही वध बघितला असेल तरी एका मराठी कल्चरच्या अनुषंगाने स्टोरी बघायला कशी वाटेल हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। पण पुन्हा इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे मित्रांनो, ह्या चित्रपटामध्ये कॅरेक्टर्स कितीही चांगले असले, म्हणजे महेश मांजरेकर असू देत, रेणुका शहाणे असू देत, अभिजित खांडकेकर सारखा माणूस विलन म्हणून घ्यायचा, अशी कास्ट घेतल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याचशा मराठी माणसांना हिंदी लँग्वेज समजत असल्यामुळे बरेच जणांनी वध हा चित्रपट ऑलरेडी बघून झालेला आहे। त्याच्यामुळे स्टोरी ही ऑलरेडी माहिती आहे। त्याच्यामुळे नवीन असं या चित्रपटामध्ये काही बघायला मिळेल का हा प्रश्न पडतो। आणि खरं तर हा ट्रेलर बघितल्यानंतर मला आठवण झाली ती म्हणजे दृश्यमची। का ते तुम्हाला सांगतो, कारण एखादा रिमेक बनवतो ना, खरं आधी रिमेक ही जी कन्सेप्ट आधी होती ती लँग्वेजच्या रिलेटेड होती। तुम्ही जर एखादा मल्याळम मध्ये किंवा तेलुगू लँग्वेज मध्ये किंवा साऊथ मध्ये एखादा असा चांगला सिनेमा बघितला जो तुम्हाला कळत नाहीये तर तो हिंदी मध्ये रिमेक केला जायचा। मात्र आता ती मर्यादा सपशेल तुटून पडली, कारण हिंदीमध्ये चित्रपट डब होऊन आपल्या समोर येतात। पण दृश्यम हा चित्रपट असा होता ना मित्रांनो की तो इथल्या कल्चरनुसार इथल्या रिलेव्हंट गोष्टीनुसार बदल करून आपल्यासमोर मांडला गेला। त्याच्यामुळे जरी मल्याळम मधला दृश्यम अवेलेबल असला तरी सुद्धा आपल्याला अजय देवगणचा चित्रपट जास्त अपील होतो आणि बघायला खूप छान वाटतो। तेच देव माणूस या चित्रपटाच्या बाबतीत केलेलं आपल्याला बघायला मिळते की इथल्या कल्चरनुसार इथल्या रूट्सनुसार, मग तो पोशाख असू दे किंवा वारकरी संप्रदाय किंवा तिथे जो काय विठ्ठलाचा अँगल टाकलाय, इथल्या प्रथा परंपरा किंवा देवांचे अँगल टाकलेत किंवा इथल्या कल्चरनुसार रूट्सनुसार तो टच देऊन ती कथा आपल्यासमोर मांडण्यात आले, ते वेगळे पण ठरले। मात्र इथे ट्रिकी सिच्युएशन अशी होते ना मित्रांनो, पुन्हा एकदा वध हा चित्रपट ऑलरेडी बघितला असल्यामुळे ह्या चित्रपटाकडे लोकांचा ओढा कितपत येतो हा प्रश्नच आहे। कारण दृश्यमच्या बाबतीत कसं होतं ना की तो चित्रपट जो ओरिजिनल कंटेंट होता तो तुम्हाला हिंदीमध्ये अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे दृश्यमचं मार्केट खूप मोठं होतं। या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे ना, वध हा चित्रपट थिएटर्समध्ये जरी फारसा चालला नसला तरी OTTवर आल्यानंतर त्याला खूप सारा प्रेक्षक मिळाले आणि त्यावेळेस त्या चित्रपटाचा बस सुद्धा खूप मोठा होता। आणि इथे पुन्हा एकदा ती स्टोरी मराठीमध्ये बघायला कितपत ऑडियन्स जाईल हे थोडं ट्रिकी आहे। मात्र जर तुम्ही वध चित्रपट बघितला नसेल तर हा मराठी ऑडियन्ससाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी ठरणार आहे, इतकी चांगली स्टोरी आणि इतका चांगला प्लॉट किंवा इतका चांगला सिनेमा बघण्याचा। कारण प्रोडक्शन वाले तो खूप छान वाटते, लव प्रोडक्शन हाऊस या चित्रपटाच्या मागे उभा आहे, महेश मांजरेकर सारखा तगडी कास्ट बघायला मिळते आणि कुठेच हा चित्रपट गरीब वाटत नाहीये मित्रांनो। खूप छान फ्रेम्स वाटतायत, खूप तगडे कलाकार वाटतायत, एकदम ओव्हरऑल जी काही ओरा क्रिएट होतोय किंवा जे काही रिझल्ट आपल्याला या चित्रपटाचा बघायला मिळतोय तो खूप छान वाटतोय। इव्हन म्युझिक सुद्धा खूप एंगेजिंग आणि इम्पॅक्टफुल वाटतंय। आता मग हा प्रश्न हा नक्की पडत असेल तुम्हाला की हा चित्रपट नक्की कोणासाठी। पहिली गोष्ट, जर तुम्ही वध हा चित्रपट बघितला असेल तरी सुद्धा मला वाटतं हा चित्रपट बघायला तुम्ही जा। मी म्हणतो ठीक आहे, तुम्हाला थिएटरमध्ये पॉसिबल नसेल जाणं तर तुम्ही OTTवर आल्यानंतर तरी हा चित्रपट नक्की बघा, कारण रिमेक हे कल्चर आता चेंज होते। कारण तुम्हाला ऑलरेडी कंटेंट तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अवेलेबल आहे, पण तुम्हाला वेगळ्या कल्चरच्या अनुषंगाने ती स्टोरी पुन्हा बघायची असेल तर तुम्ही या चित्रपटाकडे नक्की येऊ शकता। तुम्ही वध हा चित्रपट बघितला नसेल आणि तुम्ही मराठी कल्चरशी जोडले असेल किंवा मराठी भाषिक असाल आणि तुम्हाला मराठी चित्रपट बघण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट नक्कीच तुमच्यासाठी। कारण वध हा चित्रपट मी ऑलरेडी बघितला आणि त्याची जी कोर स्टोरी होती ना किंवा तो जो त्याचा मूळ होतं ते खूप क्रिएटिव्ह आणि ज्या प्रकारे मांडण्यात आलं होतं। आणि मला खरंच विश्वास आहे की या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर सारखं नाव या चित्रपटाबाबतीत जोडलं गेलंय। भले ते डिरेक्टर नसतील मात्र त्यांच्यावर हा इतका तरी विश्वास आहे की त्यांनी तो कोर सब्जेक्ट
नक्कीच बदलला नसेल आणि या चित्रपटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडला असेल. दुसरी गोष्ट मी म्हणतो, तुम्ही हिंदी भाषिक जरी असाल ना तरी मोस्ट ऑफ द मराठी चित्रपटांमध्ये सबटायटल असतंच. त्याच्यामुळे मराठी कल्चर बघण्यासाठी सुद्धा नक्कीच प्रत्येक ऑडियन्सनी हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये गेलंच पाहिजे. कारण इतकं चांगलं प्रोडक्शन हाऊस असणार आहे किंवा इतके चांगले व्हिज्युअल्स आणि इतका चांगला रिच कंटेंट असे चित्रपट मराठीत फार हल्ली कमी बनतात. त्याच्यामुळे जे बनतात त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.